खताचा कमीत कमी वापर करावा असं साधारणतः शेतकऱ्यांना आग्रहपूर्वक सांगत असतात। पण दुर्दैवाने महागडं खत विकत घ्यायचं, लिंकिंग करायचं, महागडं खत घेतल्याशिवाय सबसिडीचं खत आम्ही देणार नाही ही भूमिका घ्यायची, हा जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा आहे। आणि यासाठी आम्ही परवा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला आणि आजपासून जर FIR दर्ज झाली नाही तर आंदोलन करण्याचा निर्णय केला होता। पण मी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी, पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन यांचं अभिनंदन करेन की शेतकऱ्याची बाजू घेत त्यांनी FIR नोंदवून घेतला आणि आता या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई होणार आहे। तर मोठ्या प्रमाणात लिंकिंगमुळे खता वेगळे जातात, त्यामुळे कृषी दुकानं सुद्धा आता असे ओस पडलेले आहेत। त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं, एक दिवसाचा बंद सुद्धा होता। नाही, निश्चितपणे, कारण काल मग साधारणतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 100पेक्षा जास्त फोन आले याच विषयावर की लिंकिंगच्या बाबतीत आमची बाजू तुम्ही अजून आग्रहपूर्वक मांडा आणि यावर कडक कारवाई करा। हे कंपनी खत कंपन्यांचे मालक जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटतील, एक तर शेतकऱ्यांकडे हातामध्ये पैसा कमी असतो आणि त्यांना 10,000चं खत घ्यायचं, तुम्ही त्यांना सांगता 10,000 सोबत आमचं 30,000चं खत घ्या, अशक्य आहे। हा महाराष्ट्र लेवलचा प्रश्न आहे, चंद्रपूरच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही उचलला त्यांच्या हिताचा प्रश्न, पण तो विधानसभेत उचलणं गरजेचं आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना हा समस्या आहे। काही काळात आर्टिफिशियल शॉर्टेज पण निर्माण केला जातो DAP सारखा जर लिंकिंग घेतलं नाही तर। नाही, विधानसभेतही उचललं जाईल। मी लक्षवेधी टाकली आहे आणि लक्षवेधी टाकून यावर माननीय अध्यक्ष महोदयांना मी स्वतः व्यक्तिगत भेटून विनंती केली आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तुम्ही प्राधान्य द्या। भाऊ, ठाकरे गटाकडून चर्चा आहे की आपल्याला आमंत्रण आहे, तुमच्याकडे भाजपमध्ये कोंडी होत आहे अशा पद्धतीने। माझी कधीच कोंडी होत नाही हो। प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया, नमस्ते सदावत्सले। माझी कोंडी कशी होईल? चांगले विषय गोरगरिबांचे मांडण्यासाठी या राजकीय पक्षाची स्थापना झाली आणि म्हणून शेतकरी गोरगरिबांचे प्रश्न मांडणे याच्यामध्ये गैर नाही। आता तुम्ही मगा इतरांनी कोणी मगा असं म्हटलं असेल की आमच्यासोबत या, त्यांचा गैरसमज जागा की माझी कोंडी होत आहे म्हणून। मंत्रिपद असणं नसणं हे महत्त्वाचं कधीच नाही। मागचे अनेक वर्ष आम्ही विरोधात होतो, प्रश्न मांडतच होतो ना, त्यामुळे याचा त्याच्याशी काहीही संबंध आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।